हा कांबळे कुठे राहिलाय? राऊंडला जायचंय, कोर्टात साक्ष आहे आणि हा त्यावेळी गायब. साहेब जैन सर. कुठे होतास तू? इतका वेळ लागतो का याला? साहेब मोहीमवर गेलो होतो ना साहेब, आणि यशस्वी करून आलो साहेब. कुठली मोहीम? साहेब ठीक आहे, कांदा मुळा भाजी अवघी टाई माझी अवघे. मला एवढा वेळ वाट बघायला लावून तू भाजी आणायला गेलेला? कधी कुठलं काम करावं ना याचा भानच नाहीये कांबळे तुला. साहेब कधी कुठलं काम करावं याचं भान आहे म्हणून तर गेलो होतो साहेब. बॉसचा आदेश होता, म्हणले येताना ताजी ताजी भाजी घेऊन या. हा बॉसचा? हा. एसीपी साहेबांनी तुला भाजी आणायला सांगितलेलं? एसीपी नाही, होम मिनिस्टर. होम मिनिस्टर? हा, माझी बायको अर्धांगिनी सहचारणी जे काय म्हणतात साहेब ते सगळं साहेब त्यांचा आदेश होता साहेब. बरं बरं, कळलं साहेब. लग्न झालेला माणूस बाहेर बॉस असला तरी त्याला घरात शेळी म्हणूनच राहावं लागते साहेब. आणि घरच्या बॉसला खुश ठेवलं ना तर आयुष्य सुखी होते साहेब. आता या भाज्या बघून बायको खुश होऊन जाईल साहेब, आणि ती खुश झाली का मले सुख मिळेल साहेब. कसं आहे साहेब, ऑफिसच्या बॉसला एखाद्या वेळेस नाराज केलं तरी चालते, पण घरच्या बॉसला अजिबात नाही साहेब. हो का? हो तुझा निरोप मी कळवतो ना एसीपी साहेबांना. हो साहेब, तसं करू नका साहेब. साहेब साहेब तुमच्या पाय पडते, भाजी घ्या साहेब, तुम्ही घरी घेऊन जा साहेब, पण एसीपी साहेबाला सांगू नका साहेब, नाही तर लय वांदे होतील साहेब. माय साहेब साहेब सॉरी साहेब. आता कोर्टात कसं जायचं आपण ही भाजी घेऊन? नाही ही तिकीट ठेवून टाकतो ना साहेब. कसं आहे साहेब, बायकोचं ऐकावं लागते साहेब. तुम्ही एकदा लग्न करून पहा ना सर, तुम्हाला समजून जाते बघा. चला चला तर चला.